पप्पा टीव्हीचा रिमोट आणाय गेली ती बदलते का बघतो. कागद बिना कागदाचं बदलते की. मित्रांनो, आम्हाला 4-5 सीताफळ मिळाली. त्यातली 2 पिकलेल्या इथे. ही एक पिकले आणि ही एक. ही सगळ्यात मोठं सीताफळ आहे. हा का एकदम असं पिकलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 21 जुलै 2026 आणि आज काय मी आंघोळ केली नाही, कारण की सकाळी 7ला गेलेलो ना कामावर. ते आत्ता आलो आहे, 12:30 वाजले आहे का. सकाळी गडबडीत गेलो, आंघोळ करून गेलोच नाही कामावर. आता आंघोळ करायची, जेवायचं, परत 1:30ला कामावर जायचं आणि संध्याकाळी 6ला यायचं. असं रुटीन आहे आपलं कामाचं. आणि घरात कोण नाही येता. पप्पा टीव्हीचा रिमोट आणाय गेली ती, म्हणजे त्यांनी आणलेला आत्ता नवीन रिमोट. आणि तो काही रिमोट चालून झाले. टी व्ही चालू करून बघितली, काय चॅनेल बदलतच झाले. मग पप्पाला म्हणलं माघारी द्या जावा, दुसरा आणा रिमोट. आता दुसरा रिमोट आणायला गेलेत. आता तो चालते का बघूया आता रिमोट. पप्पा आले ते आणलं रिमोट. चालू कर जरा. हां, दुसरा बदलून आणलाय ना. चालू कर. मग टी व्ही चालू करतो. टी व्ही चालू करायला पाहिजे. डबल हेल्प पडा. आता हे जुनं कशाला आणलंय रिमोट. असू दे, त्याला दाखवायला पडू दे तिथं. वाय जुना रिमोट आहे. हो पाक चिंध्या झाल्या त्या तोडून पाक चिरलाय की. जाऊ दे, ठीक आहे, अर्धाच झालाय पाक. त्यामुळे नवीन रिमोट आणलाय. आता बघूया बदलते का बघतो. कागद बिना कागदाचं बदलते की. रिमोट नवीन आणला. अगं जेवून जाणार आहे, आंघोळ करून जाणार कामावर. बदलू काय. हा, हे काय बदलते की. बघा आहे का, बघ की बदलते. इधर की. अगं बाद असेल आहे ते. तो 200 का कितीला आहे. बांधणं लागले. विचाराय पाहिजे. कसं पण बटन दाबू नकोस. कुठल्या माणसाचा नाही. काय म्हणते मलाच कळ नाही. पैसे घे का रिमोटचं उरलेलं. लगेच पैसे मागत्या पप्पाकडनं. गंडवतात कशाला. मी 10 रुपये घेऊ का ग. हा घेतो घे 10 रुपये घेतलं बघ. हा नाही 20 रुपये घेतो. कुठलं कामावरच 800 रुपये. काय पगार वे 8,000 टाकलं काय. मॅसेज आलाय की. सगळे मिळून 51,000 झाले पोस्टात. 51,000 रुपये साठले. 50वर 1,000. मित्रांनो, राहुलला आणखी कुठल्या तरी झाडाची बुडकं आणल्यात लावायला. 2 बुडकं आहे ती कशाची बुडकं आहे ती काय कळणच झाले मला. तुम्हाला दाखवतो. बघा आहे का, ह्यो एक बुडका आहे आणि ह्यो एक बुडका लावलाय. नेमकं कशाचं आहे मला तेच कळणं झाले. आणि ह्या 2 बारडीतली झाडं वाळलेली होती ना युरिया टाकल्यामुळे. तुम्हाला सांगितलेलं ती झाडं काढली आणि ही 2 बुडकं लावली. सारखं झाडं आणतच बसते. अधिकार जागा आहे कमी आणि झाडं लावल्यामुळं जागा नेहमी गेली आहे का. सगळीकडे झाडच झाड आहे. तुम्हाला दररोज ब्लॉगमध्ये धावतोय मी. सगळी जागा निम्मी केल्या झाडामुळं. आणि मित्रांनो, आम्हाला 4-5 सीताफळ मिळाली. त्यातली 2 पिकलेल्या इथे. कुठे मिळाले माहिती आहे का. बघा ही सीताफळ झाड आहे. तुम्हाला हळूहळू धावतो इकडं, कारण की इकडं ही आहे ना. हो का मित्रांनो, काही सीताफळीचं झाड आहे वर
इथं सीताफळ गावली आम्हाला 2-3. अजून कच्ची सीताफळ आहे ती या झाडाला. मी काही जवळ जाऊ शकत नाही कारण की खाली खड्डा आहे ना. खाली उतरायला लागते आणि काहीतरी चावलं बिवलं तर काय करायचं आहे का नाही. इंच चावणार. त्यामुळं म्हटलं इथंच बसून दावतं मला माहीतच नव्हतं इथे सीताफळ आहे ते. सहज इथं फिरता आलो आणि इथं उभारलो. बघते तर इकडं नजर गेली आणि मला दिसलं सीताफळ. मग काढलं बका आत घरात नेऊन ठेवली ती. एक तर एवढा सीताफळ आहे पिकलेला. तर मला दाखवतो थांबा. 4-5 सीताफळ ठेवले ते घरात. बघा मित्रांनो एवढी सीताफळ मिळाली आहे का. ही एक पिकलेला आहे, ही एक पिकले आणि ही सगळ्यात मोठं सीताफळ आहे का. एकदम असं पिकलेलं आहे पण लय एकदम असं गोड लागतं या. मला माहीतच नव्हतं तिथं झाड आहे. अचानक गेलो आणि दिसलं झाड. आणले उचलून. पण गोड लागते खरं. पप्पा काय करायला लागले. फिरून जा तिकडं. काय करायला लागलाय. काय ती पापड तळायला लागलाय. ब्लॅक बोर्डाचं दिसतंय जा बाहेर तिकडं. जा बाहेर म्हणते चिडले वाटतात. ते काय म्हणजे पापड भाजते तिथे तेलात तळत नाही ते. कारण की तेल वाया जाते म्हणून तेलात तळत नाही ती. भाजते ते डायरेक्ट असं चाळीने घेते ते त्याच्यावर ठेवते ते पापड आणि भाजते ते. आत्ता मला बघितल्यावर चिडलेत कारण की त्यांना राग आला ना आत्ता लय. चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करूया. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.